बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कागलचे सुपुत्र आणि कागल विधानसभेचे आमदार माननीय मुश्रीफ साहेब यांची 9व्यांदा मंत्रिपदावर निवड झालेली आहे. कोल्हापूरला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत होणारच आहे. त्याच दिवशी सायंकाळी 4:30 वाजता कागल येथे ऐतिहासिक गैबी चौकामध्ये त्यांचा महायुतीच्या वतीनं भव्य नागरिक सत्कार त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. त्या दिवशी 5:30 किमान 15,000 ते 20,000 जनसागराच्या साक्षीनं हा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमाला कागल विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मुश्रीफ साहेबांच्या सत्काराला मोठ्या संख्येनं हजर राहावं. जिल्ह्याच्या विकासाला मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जी गती मिळालेली आहे ती अशीच पुढं अखंडपणे व्यवस्थित राहील आणि जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी येईल अशी धारणा सामान्य कार्यकर्त्याची असल्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यक्रम ताकदीनं आम्ही यशस्वी करू, महायुतीच्या वतीने सत्कार करू असे आम्ही या ठिकाणी आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावं अशी विनंती करतो. गैबी चौक ऐतिहासिक आहे. काय गैबी चौकामध्येच कागलमध्ये कोल्हापूरमध्ये बिंदू चौक आहे तसा कागलमध्ये गैबी चौक आहे. आता गैबी चौकामध्ये झालेली सभा ही सगळे मेसेज त्याचा सगळीकडे पाझरतो आणि त्यामुळे गैबी चौकाच्या सभा काय निश्चित होतात आणि लोकांच्यापर्यंत त्यातून एक मेसेज जातो. मी त्यांना विनंती केली, नागपूर अधिवेशन शनिवारी पण आहे आणि त्यामुळे किती आमदार येणार आहेत त्यातली माहिती नाही, पण सगळ्यांना आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांना बोलवणार आहोत कागललाही आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी कागलला आम्ही करणार.